कोण होतीस तू, काय झालीस तू? मालिकेच्या आजच्या 30 जुलैच्या भागात यशने कावेरीला उचलून घरी आणलेलं असतं. जेव्हा यशच्या हातात कावेरीला पाहतात सगळेजण, तेव्हा सगळ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकतो. यश धावत येऊन कावेरीला पटकन सोफ्यावरती झोपवतो आणि विद्याला पाणी घेऊन यायला लावतो. तो कावेरीच्या तोंडावरती पाणी शिंपडतो, परंतु कावेरी काही लवकर शुद्धीत येतच नाही. सुलक्षणाला सुद्धा तिची काळजी वाटते. यशला ती सांगते की यश परत पाणी शिंपड, जास्त शिंपड. तेव्हा यश त्याच्या माच्या सांगण्यावरून तसंच करतो आणि कावेरी शुद्धीत येते. विद्या तिला उठून बसवते आणि नक्की काय घडलं होतं कावेरीच्या बाबतीत हे घरच्यांना जाणून घ्यायचं असतं. सुलक्षणाने प्रश्न विचारता क्षणी यश त्यांना घडला सगळा प्रकार सांगतो की मोहितच्या मदतीने यश कसा कावेरीला ज्या ठिकाणी मंदारने लपवलं होतं त्या ठिकाणी पोहोचला आणि यशला महत्त्वाचा क्लू मिळाला. यशने भिंत फोडून कावेरीला तेथून बाहेर काढलं आणि त्याचनंतर तो तिला घरी घेऊन आला. तेव्हा यश घरच्या सगळ्यांचे डोळे उघडवण्याचा प्रयत्न करतो की फक्त आपल्या निशाला वाचवायचं, तिचं आयुष्य उद्ध्वस्त नाही होऊ द्यायचं. यासाठी कावेरीने स्वतःचा जीवही पणाला लावला. अगं आत्ता तरी त्यांचा सून म्हणून स्वीकार कर की. सुलक्षणाला धक्काच बसतो. तेव्हा यमुना काकूच्या कानात कुजबुजते, काही नाही ग, फक्त सिंपत्ती मिळवण्याची नाटकं आहेत यांची. सुलक्षणा काहीच न बोलता कावेरीजवळ येतात. कावेरी उठते तेव्हा त्या तिचा हात पकडतात आणि हात पकडून तिला दरवाजाच्या बाहेर घेऊन जातात. कोणाला काहीच कळत नाही की त्यांच्या मनात चाललंय काय. सुरुवातीला तर त्या कावेरीचं कौतुकच करतात. तू एक मुलगी म्हणून, एक आई म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून खरंच खूप चांगली आहेस. आमच्या निशाच्या बाबतीत तू इतका विचार केला, एवढंच नाही तर तिच्यासाठी स्वतःचा जीवही पणाला लावला. त्यासाठी मी तुझी आभारीच आहे, तुझी ऋणीच आहे. परंतु तू धर्माधिकाऱ्यांची सून व्हावी यासाठी अजूनही पात्र नाही आहेस. एवढं करूनसुद्धा माने कावेरीला तोंडावरच आपटलं. हे पाहून यमुना काकू दोघींनासुद्धा खूप आनंद होतो, परंतु तो क्षणापुरता. कारण जेव्हा कावेरी हात जोडून सुलक्षणाला रिक्वेस्ट करते की हे बघा, मी पात्र होण्यासाठी खूप प्रयत्न करेन, परंतु मी तुमच्या पाया पडते, मला एक संधी तरी द्या ना. आणि कावेरी सुलक्षणाचे पाय धरते. तेव्हा सुलक्षणा म्हणतात की दिली. चक्क सुलक्षणांनी कावेरीला परत एकदा नव्याने संधी दिली. ऐकूनच यमुना काकू सोडल्यास घरातल्या सगळ्यांनाच आनंद होतो. दुसऱ्याच सेकंदाला कावेरीचा हसरा चेहरा उदास होतो. जेव्हा सुलक्षणा सांगतात की त्यांच्या सुनेकडून काही अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करायला कावेरीही तयार असते, कारण तिला काहीही करून सुलक्षणाचं मन जिंकायचं असतं. तेव्हा त्या सांगतात की मला माझी सून अन्नपूर्णा म्हणून हवी आहे. तिला उत्तम स्वयंपाक बनवायला यायलाच हवाय. धर्माधिकारीचे काही कुलाचार, काही परंपरा, सण साजरे करण्याच्या पद्धती, व्रतवैकल्य, हे सगळं, या सगळ्यांची माहिती माझ्या सुनेला ही असायलाच हवी आहे. आणि सण कसे साजरे केले जातात, त्यामागचे धर्माधिकारींच्या परंपरा, रीतिभाती काय आहेत, व्रतवैकल्य कशासाठी केले जातात, हे सगळंही तिला कळायला हवंय. जेवणाचं पान नक्की कसं वाढलं जातं तेही तिला माहिती असायला हवं. या घरातले माणसं तिनं जपली पाहिजेत. या घराला एकत्र बांधून ठेवलं पाहिजे आणि मुख्य म्हणजे तिने एक गृहिणी असायला हवं. सुलक्षणासोबतच यमुना काकू दोघींनाही वाटत असतं की कावेरीला काही या गोष्टी जमणारच नाही आहेत, परंतु कावेरीचा निर्धार पक्का असतो. जेव्हा सुलक्षणा तिला विचारतात की तर सांग, जमणार आहे तुला हे सगळं, तेव्हा कावेरी उत्तर देते की हो, मी पूर्ण प्रयत्न करेन. मनोमन कावेरी विचार करते, हे सगळं मी फक्त तुझ्यासाठी करते काऊ. कावेरी जेव्हा सुलक्षणाला म्हणते की तुम्ही शिकवाल तसं करेन मी, तेव्हा सुलक्षणा चिडतातच की. तिला सांगतात की मी शाळा नाही उघडलेले इथे, आणि तरा घरात निघून जातात. तिच्याकडे पाठ फिरवून त्या सांगतात, हे सगळं तुला यायलाच हवं आहे. मी स्वतः तुला काहीच शिकवणार नाही आहे. आणि तू जे काही करतेस ना, त्यामागे नक्की काय कारण आहे, ते कशासाठी करतेस, याचं सगळी उत्तरं मला द्यायला हवी तू. आता मग नीट विचार करून दे उत्तर. ही फक्त तुझ्यासाठी दिलेली संधी नाही आहे, तुझी अग्निपरीक्षा आहे.
सगळ्यांच्या नजरा कावेरीवरती खिळतात आणि कावेरी क्षणाचाही विचार न करता, जास्तीचा वेळ न खाता सुलक्षणाला उत्तर देऊन टाकते की मी ही अग्निपरीक्षा द्यायला तयार आहे. तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसतो. सुलक्षणा कावेरीला सन्मानाने घरात घ्यायला तयार असतात. त्या सांगतात तिला की तू या घरात येऊ शकतेस. तेव्हा यश, निशा, विद्या, कावेरी, श्रीकांत यांना किती आनंद होतो तो सांगताच नाही येणार. परंतु यमुना आणि काकू दोघींना तर जबरदस्त धक्काच बसतो. नको तिथे अक्कल पाजळायची यमुनाला घाण सवयच आहे आणि ती मध्येच पचकते की मा अगं तू हिला संधी. तेव्हा सुलक्षणा हात वरती करतात. त्या तिला सांगतात की माझं अजून बोलणं झालेलं नाही आहे आणि त्याच्यापेक्षाही जास्त मोठा निर्णय घेतात. जेव्हा आपल्या कमरेला खोचलेल्या घराच्या तिजोरीच्या चाव्या त्या बाहेर काढतात, त्या नेमकं कावेरीच्या समोर धरतात. आता तर सगळेच जण हवालदिल होतात. कावेरी दबक्या पावलाने आतमध्ये येते, सुलक्षणाच्या समोर येऊन उभारते आणि त्यांना खूप छान उत्तर देते. अधिकार गाजवायला, कर्तव्य पार पाडायला तेवढं सक्षम असावं लागतं आणि मी अजूनही त्यासाठी पात्र नाही आहे. कावेरीने स्वतःची योग्यता नाही आहे असं सांगता क्षणी सुलक्षणा आपला हात मागे घेतात आणि परत त्यांना खरंच तिचं कौतुक वाटतं. त्या म्हणतात की चला, म्हणजे आपण त्या योग्यतेचं, त्या पात्रतेचं नाही आहोत याची तुला जाणीव आहे, हे तरी काही कमी नाही आहे. तेव्हा श्रीकांत म्हणतात की पटलं ना मंडळी, चला सगळं कसं आता चांगलंच घडतंय. श्रीकांत विचारतात की मग आता आपण आपल्या सुनबाईंचे मंगळागौर करायला मोकळे. तेव्हा सुलक्षणा म्हणतात की हो, करूयात की, आपण हिचे मंगळागौरही करूयात. परंतु आता तसाच श्रावण चालू होतोय, इथून पुढे सणवार, व्रतवैकल्य सगळं सुरूच होणार. आता मंगळागौरीची तयारी हिने एकटीने करायची. सुलक्षणाने आता परीक्षा घ्यायलाच ठरवलंय तर मार्गही तितकाच खडतर असणार. कावेरीच्या मनाची तयारीही झालेली असते. विद्या विचारते की एकटीने? तेव्हा सुलक्षणा म्हणतात की का नाही करू शकत, आम्ही केली होती ना एकटीने. मग तेव्हा कावेरी सांगते की हो, मी नक्की पार पाडेन हे सगळं, तेही मोठ्या आत्मविश्वासाने. झालं, आता परत नको तिथे अक्कल पाजळलीच यमुनाने. ती विचारते की मा बघ हा, विश्वास टाकते तू हिच्यावरती, परंतु हिने परत तुला तोंडघशी नाही पाडलं म्हणजे मिळवलं. श्रीकांत तिला खडसावतात, यमुना तुमच्या माने काहीतरी निर्णय घेतलाय, जबाबदारी टाकली आहे ना तिच्यावरती, मग थोडा विश्वास ठेवा. सुलक्षणा निघून जातात. तेव्हा विद्या, यश दोघेही कावेरीच्या निर्णयावरती खूप खुश होतात. आता त्यानंतर रात्रीच्या वेळी सुलक्षणाने स्वतःहून कावेरीला एवढी मोठी संधी दिली आहे, ते काही काकू आणि यमुनाच्या पचीनीच पडत नाही. येऊन दोघेही तिचं मन वळवण्याचा प्रयत्न करतात की मा अगं काय गरज होती त्या कावेरीला एवढी मोठी संधी द्यायची, तिला जमणार आहे का हे सगळं. काकूही म्हणते हो वहिनी, तुम्ही उगाचच तिच्यावरती विश्वास टाकता या. मा खरंच अगं, त्या मुलीने जादू वगैरे केली आहे का तुझ्यावरती? नाही म्हणजे एवढी मोठी संधी कशी काय दिली तिला? सुलक्षणा तिच्या प्रश्नाचं तिच्याच भाषेत उत्तर देतात, यमुना मी कोणावरती अन्याय होऊ दिलेला नाही आहे. प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी एक तरी संधी द्यायलाच हवे ना. यमुना काकू दोघींना सुद्धा सुलक्षणा खडसावतात की माझा निर्णय झालाय आणि त्या तिथून निघून जातात. यमुना काकू दोघींच्या खुरापती चालू होतात. यमुना सांगते की ठीक आहे मा, तुझ्या परीक्षेत त्या कावेरीला नापास करायची जबाबदारी आपली. यशला तर एक वेगळाच आनंद, त्याचा आनंद गगनात मावेनासाच होतो, कारण कावेरीला ॲक्सेप्ट करून परत एक नवी संधी दिल्याचा तो आनंद साजरा करतोच. यश ठरवतो की आता मंगळागौर आहे ना, मंगळागौरीच्या दिवशी मीही कावेरीला एक छान सरप्राईज देणार. नेमकं तेच कावेरी ऐकते. ती विचारते की सरप्राईज? कसलं सरप्राईज? परत ती त्याच्या जवळ येते आणि विचारते की कसलं सरप्राईज? यश म्हणतो सरप्राईज आहे ना. मग कसं सांगणार? तेव्हा कावेरी त्याला विचारते की ते जाऊ देत, परंतु मला सांगा, मंदारचं सत्य तुम्ही घरच्यांसमोर कसं आणलं, असं काय सांगितलं? तेव्हा यश म्हणतो की जाऊ देत, आता मंदारचा खरा चेहरा घरच्यांसमोर आलाय ना, मग राहू देत ना, परत कशाला तो विषय.
तेव्हा कावेरीला जाणून घ्यायचं असतं की मंदारने आणखीन काही कावेरीबद्दल सांगितलं का. तो काही शांत बसणाऱ्यातला नाही आहे. तेव्हा यश निशब्द होऊन जातो. त्यानंतर यशच्या नजरेसमोर उभारतो तो प्रसंग जेव्हा कावेरीच्या श्वासाचे आवाज ऐकून आल्यानंतर त्याने अख्खी भिंत फोडून काढले होते आणि त्याच्यातून कावेरीला वाचवलं होतं. तेव्हाच तो त्याच्या मनात परत म्हणतो की कावेरी, मी तुमच्याशिवाय खरंच नाही जगू शकत. जर तुम्हाला काही झालं असतं ना आज, स्वतःला माफ नाहीच करू शकलो असतो. त्यानंतर कावेरी आता निमूटपणे रूम बाहेर जाणार. तिच्या पाठोपाठ यशही बाहेर येतो. दोघेही बाहेर येत असताना अचानक कावेरीच्या साडीचा पदर दरवाजामध्ये अटकतो आणि तिला वाटतं की हे सगळं असलं यशच करतोय. ती त्याला विचारते की काय करताय तुम्ही हे. तेव्हा यशला काहीच कळत नाही. त्याचं लक्ष जेव्हा दरवाजात अडकलेलं पदराकडे जातं तेव्हा त्याला हसू येतं. तो डायरेक्ट येऊन तिच्या समोरच उभारतो आणि आपले हात वर करतो. आता कावेरीचा मोठा पचकाच होतो. जेव्हा यश तिला खुणावतो तेव्हा कावेरी आत्ता कुठे मागे वळून पाहते आणि तेव्हा तिच्या लक्षात येतं की तिच्या साडीचा पदर तर दरवाजाच्या कडीमध्ये अडकला आहे आणि उगाचच ती यशवरती घाणेरडा संशय घेते. यश जेव्हा कावेरीला खुणावतो खरं काय ते कळतं आणि मग कावेरीला खूप लाजिरवाणं वाटतं. यशला काही न बोलता ती गुपचूप तेथून निघूनच जाते आपल्या रूममध्ये. यश तिच्याकडे पाहतच राहतो. हसत म्हणतो की किती गोड आहे, कोणीही हिच्या प्रेमात पडेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कावेरी जेव्हा रूम बाहेर येते तेव्हाच विद्याकडून काहीतरी विसरलेलं असतं. पूजेची सगळी तयारी तर तिनेच केलेली असते. कावेरीपाशी ते पूजेच्या सामानाची थाळी सोपवते. विद्या सांगते की माझ्याकडून ना वस्त्र आतमध्येच राहिलं आहे, मी घेऊन येते. तेव्हा कावेरी त्या पूजेच्या सामानाची थाळी आणून टेबलावरती ठेवते आणि सुलक्षणाला वाटतं की ही सगळी तयारी कावेरीनेच केली आहे. मग काय त्यात चुका काढतात की काय. सोहळं नाही आहे, दुधाची वाटीही नाही आहे. बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे हिला आता. रूममध्ये आलेल्या विद्याला जेव्हा ती कपाट चेक करायला लागते तेव्हा कुठे समजतं की तिने चुकून आरतीचं पुस्तकच त्या पूजेच्या सामानामध्ये दिलं आहे, ज्यामध्ये कावेरीची चिठ्ठी ठेवली होती. आता मात्र तिचा धांदरपणा आपल्या चांगल्यात नको यायला, कावेरीला त्रास नको व्हायला म्हणून ती धावत जाणार. जाताना ती यमुनालाच धडकते. यमुना विचारते की काय गं, कुठे पळतेस एवढी, आग वगैरे लागले की काय. विद्या परत माती खातेच. यमुनासमोर पचकते कावेरी वहिनीची चिठ्ठी. यमुना विचारते की काय म्हणालीस तू. विद्या काय नाही म्हणून तेथून पळ काढते. पण यमुना चांगलीच सावध होते. जेव्हा सुलक्षणा पूजेला बसतात तेव्हाच त्या आरतीच्या पुस्तकातून ती चिठ्ठी हवेने सुलक्षणाच्या पायात येऊन पडते. त्या विचारतात की कसली यादी आहे, कसली चिठ्ठी आहे ही. जेव्हा त्या चिठ्ठी उघडून पाहतात तेव्हाच विद्या तिथे धावत येते, पोहोचते आणि सुलक्षणाला चिठ्ठी वाचताना पाहून तिच्या काळजाचा ठोका चुकतो. प्रचंड घाबरून जाते. इतक्यात कावेरी येते. कावेरी विचारते की विद्याताई काय झालं, एवढं का घाबरलायत. तेव्हा कुठे विद्या खुलासा करते की कावेरी वहिनी, तुम्ही जी यश भाऊजींना चिठ्ठी लिहिली होती ना, ज्यात तुमचं सत्य आहे, ती चिठ्ठी माझ्या हातात आहे. आता तर हे ऐकून कावेरीच्या तोंडचं सुद्धा पाणी पळतं. काहीच सुचेनासं होतं. त्यांचं बोलणं ऐकलेलं असतं ते यशने. यशला सुद्धा धक्का बसतो. आता सुलक्षणाच्या हातून तर कावेरी चिठ्ठी नाही ना खेचून घेऊ शकत. तर भाग इथेच संपतोय. पुढील भागात बघूयात. सुलक्षणा विद्याला मोठमोठ्याने हाका मारतात की अगं विद्या, माझा वाचायचा चष्मा कुठे आहे गं. तेव्हा कुठे कावेरी विद्या दोघींच्याही जीवात जीव येतो. पण दुसऱ्याच सेकंदाला परत तेच. कारण यमुना येते आणि विचारते की मा, बघू कसली चिठ्ठी आहे, ते मी वाचते. आता ती चिठ्ठी यमुनाच्या हाती आहे. ह्या दोघींच्या काळजाचा ठोका चुकतो. तोंडचं पाणी पळालेलं असतं आणि यश तिच्या मध्यस्थीला धावून येतो. यश यमुनाच्या हातून चिठ्ठी खेचून घेतो. तो म्हणतो की मा, आज मी तुझ्यासाठी चिठ्ठी वाचतो. ज्यामध्ये कावेरीने स्वतःचं सत्य सांगितलेलं असतं. ती चिठ्ठी पाहून तर यशला सुद्धा धक्काच बसतो. परंतु यश ते सगळं वाचण्याऐवजी भलतंच काहीतरी सांगतो. उदयची पत्नी म्हणून, चिकूची आई आणि या घराण्याची सून म्हणून या घराच्या सुखासाठी मी बांधील आहे. यशने जे वाचलं ते सगळं खोटं होतं. कावेरीने तर असं काहीच लिहिलं नाही.
म्हणून कावेरीला प्रश्न पडतो. यश ऑफिसला जात असताना ती त्याचा हात पकडून त्याला विचारते की खोटी चिठ्ठी का वाचलीत? तेव्हा यश उत्तर देतो, कारण मला माहिती आहे तू खरी आहे. सुरक्षांनी टाकलेली जबाबदारी कावेरी कशी पार पाडणार? आणि यशने कावेरीचं मन जिंकलंय. हळूवार या गोड नात्याची सुरुवात कशी होते पाहणं मनोरंजकच ठरेल.